नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघतोय पर्यावरण संरक्षण अधिनियम याचा भाग 2 पार्ट 2. याच्यामध्ये आपण जो इतक्यात आपण कायदा बघितला आहे, ज्याचा अभ्यास केला आहे, तर त्या कायद्यावरती इथून मागच्या 2012 पासून तर 2019 पर्यंत ज्या काही मुख्य परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत ते सर्व आपण या ठिकाणी आज बघणार आहोत. तर तुम्ही जर पार्ट 1 कंप्लीट केला असेल तर लगेचच तुम्ही पार्ट 2ला सुरुवात करू शकता. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी सुरू करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019मध्ये आलेला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार खालील जोड्या लावा. ठीक आहे, मॅच द पेअरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये एक साईडला काय दिलेलं आहे, सेक्शन दिलेलं आहे कलम, आणि दुसऱ्या साईडला दिलेलं आहे तरतूद. तर तुम्हाला याचे मॅच द पेअर विचारले 11, 12, 14, 16. आता ऑफकोर्स आपण इतक्यात वाचलेलं असल्यामुळे आणि पहिल्यांदाच केल्यामुळे आपल्याला डायरेक्टली हे क्लिक नाही होणार डोक्यामध्ये की 11 एक्झॅक्टली काय आहे, 12 एक्झॅक्टली काय आहे, 14 काय आहे किंवा 16 काय आहे. ठीक आहे, पण आपण जर हे परत वाचत गेलो आर्टिकल नंबर तर आपल्याला ते नंतर पाठ होऊन जाईल. ठीक आहे, जसं आपण सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन वाचायचो तेव्हासुद्धा आपल्याला पहिले 1 ते 50 आर्टिकल सुरुवातीला येत नव्हते, पण जसं जसं आपण 2दा 3दा 4दा वाचलं त्यानंतर आपले ॲटोमॅटिक ते पाठ होऊन गेले. तसंच या कायद्यांसंदर्भात पण होणार आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही ज्या नोट्स काढल्या असतील तर त्या तुम्ही समोर ठेवा आणि त्याच्यातनं आपण हे क्वेश्चन्स आन्सर करायचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी दिलं आहे कलम 11, 12, 14 आणि 16 हे कशाच्या संदर्भात आहे. ठीक आहे, तरतुदी वाचू आपण. कंपन्यांनी केलेले अपराध, पर्यावरण प्रयोगशाळा, नमुना घेण्याची शक्ती व त्या संदर्भात अनुसरावयाच्या कार्यपद्धती, शासकीय विश्लेषकांचे अहवाल. ठीक आहे, तर आता आपण या ठिकाणी बघू 11 नंबर काय आहे, 12 नंबर काय आहे. आपल्या स्लाईडमधूनच बघूया. ठीक आहे, हे बघा 11मध्ये काय आहे की सॅम्पल घेण्याचे अधिकार. ठीक आहे, सॅम्पल घेण्याचे अधिकार आहे हे 11मध्ये दिलेलं आहे. सॅम्पल घेण्याचे अधिकार म्हणजे काय, नमुना घेण्याचे अधिकार. ते आपण वाचलं होतं बघा, 3 नंबरचा जो ऑप्शन होता तर त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं की नमुना घेण्याचे अधिकार, ते दिलं आहे 11मध्ये. त्याच्यानंतर सेक्शन 12मध्ये काय आहे, प्रयोगशाळेची स्थापना, दॅट इज लॅबची स्थापना करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 14 नंबरचा दिला होता. 14 नंबरमध्ये काय आहे, सरकारी विश्लेषकांचा अहवाल असणाऱ्या स्वाक्षरीचा कोणताही कागद त्यामध्ये तथ्यांचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, मग या ठिकाणी काय येईल, हे शासकीय विश्लेषकांचे अहवाल हे येईल 14मध्ये. आणि त्यानंतर 16मध्ये काय आहे, कंपन्यांद्वारे केलेले गुन्हे. ठीक आहे, कंपन्यांद्वारे केलेले गुन्हे. तर आता आपण बघू आपल्या मॅच द पेअरचं काय आन्सर येतं आहे. ठीक आहे, 11चं आपण इतक्यात काय बघितलं, 11चं आपण बघितलं नमुना घेण्याची शक्ती व त्या संदर्भात अनुसरावयाच्या कार्यपद्धती. ठीक आहे, 12चं आपण काय बघितलं, 12चं आपण बघितलं पर्यावरण प्रयोगशाळा म्हणजे लॅबची स्थापना. ठीक आहे, नंतर 14चं आपण काय बघितलं, 14चं आपण बघितलं शासकीय विश्लेषकांचे अहवाल म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन. आणि 16चं आपण काय बघितलं की कंपन्यांनी केलेले अपराध. ठीक आहे, तर याच्यावरून जर आपण मॅच द पेअर केलं तर याचा आन्सर येतं ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, बघा म्हणजे खूप सोपा क्वेश्चन होता. फक्त आपल्याला हे कलम माहिती पाहिजे होते आणि ते जर आपले पाठ असते तर आपला हा क्वेश्चन सहजरित्या सॉल्व्ह झाला असता. ठीक आहे, सेकंड क्वेश्चनकडे बघू. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, हा पण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला आलेला क्वेश्चन आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कलम 5 प्रमाणे, ठीक आहे, सेक्शन 5 प्रमाणे कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला लेखी मार्गदर्शन देण्याचे अधिकार कोणाला दिले आहे. पहिला ऑप्शन आहे केंद्र सरकार, दुसरं राज्य सरकार, तिसरं सरकारी विश्लेषक, चौथं वरीलपैकी नाही. आता बघा आपण 5 वाचलं होतं, जर तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये सरळ मेन्शन केलेलं आहे की डायरेक्शन्स देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे. ठीक आहे, आणि त्या डायरेक्शन्स लेखी असल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे याचा आन्सर येतं केंद्र सरकार. आणि हे मी तुम्हाला तेव्हासुद्धा सांगितलं होतं की आपण जे काय वाचतो त्याच्यामध्ये कुठे राज्य सरकार आपल्याला मेन्शन सापडलं नव्हतं. त्याच्यामुळे जर आपण इलिमिनेशनच्या मेथडने गेलो तर सगळ्यात पहिला आपण याला इलिमिनेट करून टाकू की जे राज्य सरकार आहे हे ऑप्शन तर कुठे नव्हतंच. ठीक आहे, याचा आन्सर आहे केंद्र सरकार. तिसरा क्वेश्चन आपण बघू. हा विचारला होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये. पर्यावरण संरक्षण कायदा 1996मधील प्रकरण 3मधील कलम दॅट इज सेक्शन डॅश ते डॅश
हे पर्यावरणाच्या प्रदूषणापासून संरक्षण, नियंत्रण व निर्मूलन यांच्या तरतुदींचा समावेश आहे. आता याच्यामध्ये तर आपल्याला पूर्ण चॅप्टरचा नंबरच लक्षात ठेवायला लावला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथे त्यांनी काय म्हटलं आहे, प्रकरण 3 मधील ह्या कलमापासून तर ह्या कलमापर्यंत. म्हणजे इन शॉर्ट त्यांनी काय सांगितलं की प्रकरण 3 कुठून चालू होतं आणि संपतं कुठं. तर जर आपण आपले स्लाईडवरती बघितलं किंवा तुम्ही तुमच्या नोट्समध्ये बघितलं तर आता बघा इथे प्रकरण 4 चालू होतं आहे, बरोबर, 18 सेक्शनपासून. तर याचा अर्थ 17 हे सेक्शन शेवटचं असणार आहे आणि सुरुवात कुठून आहे प्रकरण 3ची, तर 7पासून. म्हणजे 7 ते 17 हे प्रकरण 3 आहे. मग त्याच्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर काय येईल, 7 ते 17, दॅट इज ऑप्शन 4. ठीक आहे, समजतं आहे. तर अशा पद्धतीने प्रिवियस इयरमध्ये क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहे. ठीक आहे, आणि आपण ते सगळं आपल्या स्लाईडमध्ये मेन्शन केलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मधला. ठीक आहे, तर आता हा क्वेश्चन काय आहे, पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदींचा भंग केल्यास पुढील वर्ष शिक्षा आहे. 1 वर्षापर्यंत कैद, 2 वर्षापर्यंत कैद, 5 वर्षापर्यंत कैद, 10 वर्षापर्यंत कैद. बरोबर. तर आता याचा आन्सर आहे 5 वर्षापर्यंत कैद. ठीक आहे, मागच्या पार्ट 1मध्ये मी या ठिकाणी सांगताना स्लाईडवरती हे चुकून दुसरं मेन्शन झालं होतं, त्याला मी इथे चेंज केलेलं आहे. 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा 1 लाख दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही असू शकतात. ठीक आहे, पार्ट 1मध्ये ती थोडीशी गडबड झाली होती माझ्याकडनं आणि त्याच्यामुळे, आणि तो पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर ते लक्षात होतं, त्यामुळे परत रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं. म्हणून मी या ठिकाणी एक पॉपअप मेसेज देऊन दिला होता, जो पॉपअप मेसेज इथे येतो जर तुम्ही पार्ट 1 बघितला असेल तर. आणि त्याच्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की 5 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा 1 लाखाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. आणि बघा त्याच्यावरतीच डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे की जर तरतुदींचा भंग केल्यास किती वर्षांपर्यंत शिक्षा होते, तर त्याच्यामध्ये आन्सर आहे आपलं 5 वर्षांपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मधला. खालीलपैकी कोणता अधिनियम हा 19 नोव्हेंबर 1986 या तारखेपासून लागू झाला. आता बघा मी सुरुवातीलाच तुम्हाला तारीख लक्षात ठेवायला लावली होती की पर्यावरण संरक्षण अधिनियम आहे, याची तारीख काय आहे, अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली, तर ती आपण लक्षात ठेवली होती 19 नोव्हेंबर 1986. त्याच्यामुळे याचा आन्सर डायरेक्टली पर्यावरण संरक्षण अधिनियम हे आहे. ठीक आहे, जर आपण तारीख पाठ केली असती तर आपल्याला हा क्वेश्चन सहज जमला असता. त्याच्यानंतर राज्यसेवा 2016 मधला क्वेश्चन आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986च्या कलम 5 नुसार, बघा आता कलम 5 वरती 2 क्वेश्चन आलेले आपल्या इथल्या इथे 2 क्वेश्चन एका मागे एक आले. केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशामुळे व्यथित झालेल्या व्यक्ती सध्या डॅश येथे अपील दाखल करू शकता. हा 2016ला एक क्वेश्चन आला आणि त्याच्यानंतर बघा इथे कलम 5 वरती 2019ला एक क्वेश्चन आला. म्हणजे जर असा विचार करा की आपण 19ला एक्झाम देत असतो आणि आपण प्रिवियस इयर क्वेश्चन बघितले असते एकदा तरी आणि वाचले असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी कलम 5 मेन्शन झालेलं दिसलं असतं आणि आपण याच्याविषयी थोडंसं डिटेलमध्ये माहिती घेतली असती. ठीक आहे, तर आपण सहज 2019चा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत होतो. ठीक आहे, म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं किती गरजेचं आहे ते याच्यावरून लक्षात येतं की क्वेश्चन रिपीट होतो. क्वेश्चन जरी रिपीट नाही झाला तरी टॉपिक रिपीट होतो आहे. ठीक आहे, 2-3 वर्षांनी परत तोच टॉपिक विचारला जातो आहे. त्याच्यामुळे प्रिवियस इयर क्वेश्चन्स करणं मस्ट आहे. तर आता आपण याचा आन्सर बघू. याच्यामध्ये काय आहे, कलम 5 नुसार केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशामुळे व्यथित झालेला व्यक्ती सध्या कुठे अपील करू शकतो. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, दॅट इज नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. तर याचा आन्सर आहे NGT, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. हे आपण मेन्शन केलं होतं 5मध्ये. ठीक आहे, जर इथे आपण सेक्शन 5कडे गेलो तर इथे आपण दिलेलं होतं की डायरेक्शन्स कोण इश्यू करतं, केंद्र सरकार इश्यू करतं. त्या बंधनकारक असतात. दुसरी गोष्ट त्या लेखी पण असतात. ठीक आहे, या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या होत्या. आणि अशा डायरेक्शन्सच्या अगेन्स्ट अपील करण्याचा अधिकार कुठे आहे, तर NGTकडे आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. आणि नंतर आपण NGTला पण डिटेलमध्ये बघितलं. आणि NGTमधनं समजा NGTच्या निर्णयावर आपल्याला अपील करायचं आहे तर त्याचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं की अपील अगेन्स्ट NGT लाईज विथ, ही शेवटची जी लाईन आहे. ठीक आहे, अपील अगेन्स्ट NGT लाईज विथ सुप्रीम कोर्ट विदिन 90 days. पुढच्या वेळेस हा क्वेश्चन पण येऊ शकतो. ठीक आहे, जर मागे एकदा हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की 5 नुसार कुठे अपील करता येते, तर NGTमध्ये. तर असाही क्वेश्चन येऊ शकतो नंतर की NGT नंतर कुठे अपील करता येतं, तर त्याचं उत्तर येईल सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पर्यावरण संरक्षण अधिनियम
1986 प्रमाणे पर्यावरण शब्दाच्या अर्थामध्ये खालीलपैकी कोणत्या अंगभूत घटकाचा समावेश होत नाही. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये जिथे पण निगेटिव्ह टर्म येते तिथे आपल्याला तिला गोल करायचं म्हणजे आपण कधी कन्फ्यूज नाही होणार. ठीक आहे विचारलं आहे की नाही विचारलं आहे. तर कोणत्या घटकाचा समावेश होत नाही. सगळ्यात पहिले बघा अजैविक घटक दॅट इज नॉन बायोलॉजिकल, तर यांचा समावेश होतो आहे बरोबर. हे आपण बघितलं होतं डेफिनेशनमध्ये. जैविक घटक म्हणजे बायोलॉजिकल घटक म्हणजे ह्युमन बिईंग्स ॲनिमल्स वगैरे यांचा पण समावेश होतो आहे. ऊर्जा घटक म्हणजे जे आपले पाणी आहे वगैरे हे सगळे ऊर्जा घटक आहे तर यांचाही समावेश होतो. पण आपण जे बघितलं आहे सामाजिक घटक यांचा समावेश होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला नाही विचारलं आहे त्याच्यामुळे याचा आन्सर आपण मार्क करताना हे करणार आहे ऑप्शन 4 सामाजिक घटक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा पुढील आंतरराष्ट्रीय परिषदेचे निर्णय अंमलबजावणीकरिता पारित करण्यात आला. आता हे आपण पहिल्या स्लाईडवर बघितलं होतं. आठवा तुमच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये मी 3 लाईन लिहून दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं की एका आंतरराष्ट्रीय कराराचा अंमलबजावणी करण्यासाठी हा पर्यावरण संरक्षण अधिनियम लागू करण्यात आला. तर ती कोणती होती? स्टॉकहोम कॉन्फरन्स जून 1972 दॅट इज युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे स्टॉकहोम. खालीलपैकी असत्य विधाने ओळखा. इथे असत्य आहे त्याच्यामुळे आपण याला गोल करून घेऊ म्हणजे आपण चुकणार नाही. तर असत्यमध्ये काय आहे? पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हा पर्यावरणासाठी सर्वसमावेशक असे छत्रच आहे. आता हे वाचून आपल्याला काय लक्षात येतं आहे की हा कायदा एक ओव्हरऑल असा कायदा आहे की जो पर्यावरणासाठी सर्वसमावेशक आहे. तर हे स्टेटमेंट ट्रू येईल. ठीक आहे. नेक्स्ट वायू कायदा व जल कायदा आणि प्रदूषण हे कायदे पर्यावरण संरक्षण कायद्यातील 1986च्या तरतुदीप्रमाणे अस्तित्वात आले. म्हणजे बघा इथे हे काय म्हणत आहे, जो आपला वॉटर ॲक्ट आहे आणि एअर ॲक्ट आहे तो अस्तित्वात आला आहे पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार. तर हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. ठीक आहे, तर आपण हे सध्या तसंच राहून देऊ. आपण पुढचं स्टेटमेंट बघू. वन्यजीवन संरक्षण कायदा हा विशिष्ट बाबी हाताळणारा विशेष कायदा आहे. हे पण आपल्याला माहिती आहे का? तर नाही माहिती. तर हे पण आपण तसंच राहून देऊ. ठीक आहे. फोर्थ ऑप्शनकडे जाऊ. पर्यावरण संरक्षण कायदा हा स्टॉकहोम परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी अस्तित्वात आला. ठीक आहे, तर हे तर आपण पहिल्याच पेजवरती बघितलं होतं या स्लाईडच्या की स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972च्या निर्णयानुसार याला इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर याच्यामुळे हे स्टेटमेंट तर ट्रू होऊन जातं. आता बघा इथे प्रिवियस इयर क्वेश्चन करण्याचा फायदा तुम्हाला मी सरळ दाखवतो. हे 2012ला हा क्वेश्चन आला आहे. जर 2012मध्ये समजा तुम्ही 13ची एक्झाम देत आहे. ठीक आहे, आणि 13च्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असताना मागचे क्वेश्चन बघताय, मागचे प्रिवियस इयर क्वेश्चन बघताय 13पासूनचे बरोबर. तर जर तुम्ही 12चा जरी पेपर बघून गेले असते आणि 12च्या पेपरमधनं तुम्ही या कायद्याविषयी ह्या 4 लाईन वाचल्या असत्या आणि त्याच्यात तुम्ही हे लक्षात घेतलं असतं की हो हा एक सर्वसमावेशक कायदा आहे आणि शेवटच्या लाईनमध्ये दिलेलं हे वाचून जर तुम्ही याच्यावरती थोडंसं माहिती घेतली असती की खरंच स्टॉकहोम कॉन्फरन्सच्या निर्णयासाठी हा अस्तित्वात आला होता का, तर हे तुम्हाला लक्षात आलं असतं की हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि जर हे स्टेटमेंट तुम्ही डोक्यात ठेवलं असतं हे ट्रू आहे तर तुमचं याचं ॲन्सर लगेच बनलं असतं. समजतं आहे का? पुढच्या क्वेश्चनचं ॲन्सर म्हणजे जर 12ला तुम्ही 13ला प्रिपेअर करताय आणि 12चा एक क्वेश्चन बघून गेले तर तुमचं 13चं एक क्वेश्चन डायरेक्ट फिक्स होतो आहे. वेगळा अभ्यास करायची गरजच नाही आहे. समजतं आहे? तर अशा पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं तर हे जास्त हेल्पफुल राहणार. त्याच्यामुळे प्रिवियस इयर क्वेश्चन्सवर जोर द्या. तर बघा आपल्याला या ठिकाणी असत्य विधान विचारलं होतं शेवटच्या क्वेश्चनमध्ये. आपण बघितलं की पहिलं आणि चौथं विधान जे आहे तर ते सत्य आहे. मग त्याच्यामुळे आपला आन्सर एकतर 2 किंवा 3 ह्या दोघांपैकी एक असणार. आता 2 किंवा 3 याच्यापैकी आपल्याला एकही समजा माहिती नाही आहे तर आपण ह्या दोघांपैकी एकामध्ये गेस करू शकतो. ठीक आहे, पण आता याचा आपण ॲन्सर बघू. आता याचा ॲन्सर आपण कुठून डिराईव्ह करू शकतो बघा. इथे दिले सेकंडमध्ये की वायू कायदा आणि जल कायदा हे पर्यावरण संरक्षण कायद्यातील 1986च्या तरतुदींप्रमाणे अस्तित्वात आले बरोबर. आता आपण जे NGT बघितलं, NGTमध्ये दिलं वायू कायदा आणि आपले एअर आणि वॉटर ॲक्ट. ठीक आहे, तर जो वॉटर ॲक्ट आहे हा कधी अंमलात आला आहे बघा 1974. अजून एक दुसरा वॉटर ॲक्ट आहे तो कधी अंमलात आला आहे बघा 1977. आणि क्वेश्चनमध्ये विचारलं आहे कोणता? एअर ॲक्ट. आता जो वायू कायदा आहे त्याचं त्यांनी साल नाही दिलं त्याच्यामुळे ह्या दोघांपैकी कुठला पण असू शकतो तो. ठीक आहे, पण एअर ॲक्ट एकच आहे. एअर ॲक्ट कधी अस्तित्वात आला आहे?
1981. ठीक आहे. तर जर आपल्याला ही जरी माहिती असली याच्यावरून आपण डिराईव्ह करू शकतो ना आन्सर. आता बघा, जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे हा 1986ला लागू झालेला आहे. आता असं होऊ शकतं का कधी की 1986चा जो कायदा आहे त्याच्या तरतुदींनुसार मागचे 2 कायदे अस्तित्वात आले? असं होऊ शकतं का लॉजिकली? कारण हे तर त्याच्या आधी आलेले आहे ना. त्याच्यामुळे जर आपण थोडंसं डोकं चालवलं तर हे स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट रॉंग होऊन जातं तर तेच आपलं आन्सर आहे. त्याच्यामुळे मार्क करताना आपण याला मार्क करणार आहे. समजलं? कारण आपल्याला असत्य विचारलं. याचं आन्सर येईल 2. तर अशा पद्धतीने हे सगळे क्वेश्चन्स आपण केलेले आहे. 1986च्या पर्यावरण कायद्याअंतर्गत कलम 2 खालीलपैकी कोणाला इजा पोहोचत असेल तर तो पदार्थ धोकादायक मानला जाईल. ठीक आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014ला आलेला हा क्वेश्चन आहे. 14ला आलेल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की कलम 2 अंतर्गत कशाला इजा पोहोचली तर तो पदार्थ धोकादायक मानला जाईल. बघा, आता कलम 2मध्ये हजार्डस मटेरियल जी आपण डेफिनेशन बघितली होती, हानिकारक पदार्थाची डेफिनेशन. ठीक आहे. तुमच्या नोट्समध्ये असेल तर तुम्ही ते समोर ठेवू शकता. त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण की असे घटक जे मनुष्य प्राणी म्हणजे ह्युमन्स सोबत वनस्पती, सूक्ष्मजीव आणि तसेच मालमत्ता या सगळ्यांना हानी पोचवत असतील तर ते हजार्डस घटक आहे, म्हणजे हानिकारक पदार्थ आहे. तर त्यानुसार जर आपण कलम 2ची डेफिनेशन बघितली तर याचं आन्सर येतं वरीलपैकी सर्व, दॅट इज ऑप्शन 3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता उद्देश पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986मध्ये स्पष्टपणे अंतर्भूत नाही? आता मग याचा अर्थ यांनी काय विचारलं आहे की जे स्पष्टपणे आपल्याला दिलेले ऑब्जेक्टिव्हमध्ये तर तेच आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. मग खालीलपैकी कोणतं स्पष्टपणे नाही? तर मग ऑब्जेक्टिव्हची जर आपण पहिली स्लाईड आठवली तर त्या ठिकाणी काय आहे, पर्यावरणाचं संरक्षण, पर्यावरणाच्या सुधारणा हे तर एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. इथे नाही विचारले. ठीक आहे. त्याच्यामुळे नाहीला गोल करायचं आपल्याला. त्यानंतर जे 3मध्ये दिलं आहे की वनस्पती इत्यादींना धोका, तर हे पण त्या ठिकाणी एक्सप्लिसिटली दिलेलं आहे. ठीक आहे. स्लाईडमध्ये जर पहिली स्लाईड तुम्ही आठवली तर तिथे बघा, मी परत घेऊन जातो मागे. इतकं डिटेलमध्ये करण्याची आवश्यकता काय आहे? कारण तुम्ही हे एकदाच आणि एकाच ठिकाणी केलं ना तर परत दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही. हे एका स्लाईडमधनं तुमचं सगळं होऊन जाणार. हे 2 व्हिडिओ केले की संपलं. तुमचं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या बाहेर काहीच येत नाही. ठीक आहे. याच्या बाहेर काहीच येत नाही. हा जो आपण थेअरीवाला जो पार्ट घेतला पार्ट 1 आणि जो क्वेश्चनवाला पार्ट घेतो आहे पार्ट 2, हे दोन्ही केले ना सफिशियंट आहे. याच्या बाहेर तुम्हाला काहीच येणार नाही. तुमचे 15 मार्क निश्चित आहे जर तुम्ही पुढचे हे 10 व्हिडिओ जर आपण सलग करत असणार तर. ठीक आहे. तर बघा, ऑब्जेक्टिव्हमध्ये काय दिलं आहे, पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधार हे तर दिलेलं आहे एक्सप्लिसिटली. अजून काय दिलेलं आहे एक्सप्लिसिटली? मानव दिलं आहे, वनस्पती पण दिलं आहे, इतर जीवित प्राणी दिलं आहे आणि प्रॉपर्टी दिलं आहे. बरोबर. तर मग आता क्वेश्चनकडे जाऊ आपण. वनस्पती पण दिलेलं आहे. ठीक आहे. हे दाखवायचं होतं मला तुम्हाला. तर वनस्पतींना धोका हे पण या ठिकाणी दिलं आहे. ठीक आहे. मग जमिनींचं संवर्धन असं तिथं कुठं वाचलं का आपण? तर नाही. ठीक आहे. जमिनींचं संवर्धन हे असं एक्सप्लिसिटली दिलेलं नाही. आणि मग या ठिकाणी नाही आपल्याला विचारलं आहे ना, मग त्याच्यामुळे आपण मार्क करताना हे मार्क करणार. ठीक आहे. मग याचा आन्सर येईल ऑप्शन 4. त्याच्यानंतर खालीलपैकी योग्य विधाने निवडा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा केवळ कायदा आहे. बरोबर. तो अधिनियम आहे, कायदा आहे. मानवी आरोग्य, सुरक्षितता, पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या पर्यावरण संरक्षण अधिनियमात कठोर शिक्षेची तरतूद आहे. बरोबर. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. कठोर शिक्षा म्हणजे जे आपण 5 वर्षांची शिक्षा, 1 लाखांचा दंड बघितलं होतं, तर ते त्याच्यानुसार जर आपण गेलो तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि आपलं आन्सर येतं ऑप्शन 3. ठीक आहे. तर हा पण क्वेश्चन आपण बघितला आहे. ठीक आहे. तर हे सर्व इतके क्वेश्चन्स आपण बघितले. जेवढे पण क्वेश्चन आले होते प्रिवियस इयरमध्ये, माझ्या मते हे 12 क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितलेले आहे. आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टवरती मागच्या 6 वर्षांमध्ये 12 क्वेश्चन आलेले होते. त्याच्यामुळे दरवर्षी 1 क्वेश्चन या ठिकाणी या टॉपिकमधनं निश्चित आहे, कमीत कमी 1 क्वेश्चन याच्यातनं येणार आहे. ठीक आहे. तर मग ही जी आपण लेक्चर कंटिन्यू केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे, तर याची जर तुम्हाला स्लाईड हवी असेल, ज्या स्लाईडमधनं आपण शिकलेलो आहोत, तर हे तुम्हाला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्वाध्याय ई-लर्निंग नावाचं, तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्राम ॲपमध्ये @e-स्वाध्याय असं सर्च केलं की तुम्हाला ते चॅनल ओपन होईल. त्याला तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी मी याचं PDF मटेरियल टाकून देणार आहे, ज्याच्यामध्ये हे सर्व ॲन्सर्स वगैरे व्यवस्थित प्रॉपररित्या मार्किंग केलेलं असणार आहे. तुम्ही त्याच्यातनंच रिवाईज करू शकता जर तुम्हाला परत एकदा रिव्हिजनची गरज वाटली तर.
ठीक आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करू शकता, शेअर करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि काही प्रश्न असल्यास कमेंटही करू शकता. थँक्यू.